शकता माझ्या मंडळाला पाणी आलंय. मी एवढं कधी रडलो. निसर्ग सुंदर, हिरवागार, फुलांचा सुगंध, वाऱ्याचा भार. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आहे आमची पार्टी. तर तुम्ही बघू शकता मी आणि असोदचे डोळे कसे बारून आलेले. आणि पार्टी देत आहे किरण भाऊ सुरे आणि उमेश दादा. इकडे पहा, उमेश दादा पलान विथ आचारी डॉक्टर प्रकाश भला. आणि तिकडे तुम्ही बघू शकता शेंगुळे मामा गेलेले आहेत तोंड धुवायला, कारण की त्यांनी एक कांदा चिरला आणि त्यांच्या डोळ्याला येत आहे पाणी. आणि आमच्या डोळ्यातून येत आहे खूप धाराधारी, तरी पण आम्ही व्लॉग बनवण्याची आमची खास काही मिटत नाही. आणि इकडं आहे प्रथमेश भाऊ फावडे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माझ्या मंडळाला पाणी आलंय. मी एवढं कधी रडलो नाही. फॉलो करते बरं. 150 रुपये काय. बाकी तुम्ही बघू शकता कांदे कापलेत आम्ही. आणि इकडं फॉलो करायचं अर्चन पण कापलेले आहेत. तर किरण भाऊ सुरे 2 शब्द सांगतील पार्टीबद्दल. किरण भाऊ कसं वाटतंय म्हणू का द्या. काय आज पार्टी आहे योगा गाला आणि आम्ही पार्टीचं नियोजन केलं आहे. हा. सर्वांनी डॉक्टर प्रकाश भला यांच्या रूमवर हजर राहावे. हजर राहा. 7 आय थिंक ज्याला माहित नसेल, यू थिंक ब्लडी वेल. ज्याला माहित नाही त्याला तर कळायला पाहिजे ना आपलं party. 4 दिवसाला पडणार आहे. मग आता व्हिडिओ मध्ये सांगू काय आता तुझा बस काय हा कारण की ऑलरेडी शेड्यूल आहेत व्हिडिओ खूप सारे. अच्छा ओके. काही कंटेंट आमच्याकडे. सांगितलं तू सांग, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. आय वॉन्ट टू हिअर फ्रॉम युअर माउथ. उमेशचे 2 शब्द. उमेश 2 शब्द. हा. सर्वांनी 7:30 वाजता पार्टीला यावे. अबे काय अरे व्लॉगर 8:30 वाजता पडतो. आपण टाक शिवाय दिला. शिवाय कापणार शिवाय कापणार ना. हे आमचे प्रथमेश भाऊ फावडे, त्यांनी आज ज्युनियर्सला खूप मदत केलेली आहे. इथे बघत आहात तुम्ही कांदा व्यवस्थित तरीके से चिरना चालू आहे. टमाटे के नाम पे, मिर्ची के नाम पे हमें व्यवस्थित तरीके से बनाया गया. आज म्हटलं थांबलेलो आम्ही लगेच, म्हणजे 7 वाजे लोक मोकळं. ऑडियन्ससाठी आज चिकन साफ करायची जिम्मेदारी मी घेतली आहे. नेहमी मी धावून जातो, जेवण झाल्यानंतर दूध बसतं सर्व, पण आज जरा स्टार्टिंग पासून करतोय. नेक्स्ट बर्थडे माझा राहणार आहे. इथे तुम्ही बघू शकता साहिल आणि आशुतोष मस्त झोपलेले आहेत, विश्रांती करत आहेत. ठीक आहे. तर आता आमचा कांदा कापून झालेला आहे. आता आम्ही कापत आहोत टमाटर आणि मिरची आणि लसूण कापून झालेला आहे. तिकडा हे बघा, जनावरांना खायला जसं भुसकट असते तशा प्रकारे कांदा कापून रेडी झालेला आहे. आणि तिकडे आता मिक्सरने त्याची ग्रेव्ही करायची. त्यासाठी खडा मसाला तळायला टाकलेला आहे. आणि हे टमाटा आहे खराब. एक मिनिट, बाकी आहे खराब आहे का नाही? काय खराब नाही रे त्याची. टमाट्याची आम्हाला अद्रकची पेस्ट, हे अद्रक आणि हे आहे चाळणी. आम्ही याला घिसून अद्रकची पेस्ट बनवणार आहे. यानंतर इथं लसूण पण आहे, लसूणची पण आम्हाला पेस्ट बनायची, ती पण घिसून. यानंतर आहे ते टमाटे कापलेले. ओके, अशा प्रकारे. आणि आता अर्धा कांदा गेलेला आहे तिकडे ग्रेव्ही फ्राय होण्यासाठी. आणि आमची घासणी वाकलेली आहे. बाबा असे खूप मोठं व्यक्तिमत्व दादा किरण दादा सुरे यांनी आम्हाला आज पार्टी दिलेली आहे. आमचं मन गही भरून आलेलं आहे. मोठं पातेलं, मोठं चिंच कांदा येतात. बारीक होते तुम्ही. दे अजून घे, असू टाकता घे. हळद टाकली आपण याच्यात. तर कांदा आणि लसूण टाकलेला आहे आधी. ओके. कांदा लसूण त्याच्यामध्ये टाकलाय. कांदा लसूण मिरची आणि अद्रकची पेस्ट टाकली. ओके, आपण आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकू. किती किलो मटन आहे? ते 4.5 किलो मटन. बाबा इतने खा लेते हो तुम? हाँ, हमारे दीपक जी है ना, दीपक जी खा लेते 1 किलो. दीपक जी तो आदमियों को खा लेंगे, उनका क्या है. आता याला मस्त मिक्स करून घेऊ.
पिस मोठे मोठे कर तुमच्या वेळेस. ह्या वेळेस आपली लेग पीस मोठी ठेवले ते. दीपक खाईन डायरेक्ट तसेच. काय नाही होतं. नमक आलं नमक पहिला फक्त नमक. ते केलं मी हा दुसऱ्या दिवशी तसंच ठेवलं. आणि मी हातानेच करतो मॅरिनेट. करतो मी चम्मचनी. मटण किती टाका आपलं मीठ किती टाकायचं चवीनुसार. चवीनुसार टाकायचं. त्याला काय अंदाज नाही. आणि हळद हातानुसार. हा गाईस तुम्ही बघू शकता की ही तर चिकन बनवतात, परंतु दीपकने इंडक्शन घरी नेलं आणि त्याचा काय वापर केला देव जाणे. आता ते इंडक्शनच चालत नाही. तुम्ही बघू शकता इंडक्शन लगे एरर दाखवते. आता चालू राहिलं लगेच 2 मिनिटांनी एरर दाखवतोय आणि यांचं मटण असं काही शिजणार नाही. तर तुम्ही बघू शकता इथं असं इंडक्शनचा प्रॉब्लेम आणि स्वतः तो घेतो इकडं स्पा मशाज. असंच काय चालू आहे दीपक? शोभते काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे राजे? जाऊ द्या. तिकडं दीपक झोपला आणि त्याच्या अलीकडे बघा आशुतोष थाला. दीपक इकडे बघ. कच्च्या कच्च्याने बुडाला गो. हे इकडचा रूमचा सिनारिओ. हा आणि इकडं तुम्ही बघू शकता इकडं. अरे कुठे गेले रे सगळे? इकडे कोणीच नाही गेलाय. मसाला होता आपला हा हा ग्रेव्हीसाठी. तो चांगला लाल होऊन द्यायचा चांगला मस्त. हे किती किलो कांदे असतील आता? हा कांदे किती असतील हे? हे कांदे आहेत 2.5 किलो. बाबा हे 2.5 किलो आणखी तिकडे कापून ठेवलेलं 2.5 किलो. म्हणजे 5 किलो मटणाला 5 किलो कांदे. अरे बाप. नवीन आचार्य आणलाय हा पालघरवरून खास चिकन साठी. हा मोरुशीच्या धाब्यावर ट्रेनिंग घेऊन आलेला आहे इथं. सॉरी मनूच्या धाब्यावर ट्रेनिंग घेऊन आलेला आहे इथं. हा इंटर्नशिप चालू आहे त्याची इथं. आणि 2 शब्द सांगतील निमेश भाऊ निषाद आमचे. सांगा काय म्हणता? नाही ट्रेनिंग बद्दल काय सांगताल सर? ट्रेनिंग बद्दल काय सांगताल? खूप कठीण काम आहे हा पण 10 रुपयाला भेटतं. काय भेटते? 10 रुपयाला भेटतं. 10 रुपयाला भेटते पण तुम्ही खुश आहात? हो. तो यहाँ पे आ चुके हैं मेरे दोस्त थाला और प्रकाश भाला के मित्र श्रीकांत ठाकरे. टाडा डा डा डा. आणि ए बंद कर. आणि इथं चालू आहे कपिल दादा ढोरे यांचं बनवलं मिक्सरची ग्रेव्ही. इकडं त्यांनी चिकन बॉईल करायला टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता चिकन बॉइलिंगचं चालू आहे. चिकन बॉइलिंग चालू आहे. बाबा बाबा ए किटल बंद पडलं इंडक्शन. आणि हे आमचा सीआरला काही घेणं नाही. सीआर पडेल असतो. आणि कपिल वॉच हवर वाढण्यासाठी हा कसे 2x न बघतोय व्हिडिओ बघू शकता तुम्ही. संकेत भाऊ त्यांच्या लव्ह स्टोरीमध्ये बिझी आणि अदर साहिल भाई कदम काम करताना. साहिल अय ओजी क्रिएटर लिहितो. ओजी क्रिएटर बोला ना. ओजी क्रिएटरची तब्येत खराब आहे. ओजी क्रिएटरची तब्येत खराब आहे. आणि इकडे प्रकाश भलानी बनवलेले आहे सेकंड ग्रेव्ही. आणि इथं झालेलं आहे पनीर तयार. तो आपण पनीर खा के देखेंगे. तळ नाही का रे? पनीर तळ नाही. पान सांडलं. तो यहाँ पे आ चुके हैं हमारे दिगंबर विजिटकर, जो अभी मैं कैमरा घुमाऊंगा तो मेरे तरफ गुस्से से देखेंगे. जो भागते नहीं दौड़ते हैं और दौड़ते समय भी मुंह फुलाते हैं. किरण हे निसर्गाबद्दल काय बोलशील? सॉरी अरे हे निसर्ग नाही हे बटकस आहे. हा या निसर्गाबद्दल काय बोलशील? कविता होऊन जाऊ दे. कविता आवाज इथे. बोल कविता. काय कविता बोलू? कविताला नका बोलू. निसर्गाबद्दल कविता बोल. तूने उसको चाहा भगवत गीता की तरह. आगे सब पीछे. किरण को पूछो तो मेरे को मत पूछो. तर या निसर्गाबद्दल किरण सुरे यांना थोडीशी कविता सुचलेली ते तुम्हाला ऐकवतील. सांगा. निसर्ग सुंदर हिरवागार. निसर्ग सुंदर हिरवागार सुगंधांचा काय हा ही कविता होती का रे? रिपीट हा एडिट करू आपण.
निसर्ग बघून म्हणा. घेतला का मी मोबाईल? एक मिनिट हा घे, 2 मिनिटं घे. आकाश तो कविता सांगे ना. मा भाऊ लॉग मध्ये आलेला आहे आणि माझा भाऊ माझा जीव आहे. आकाश लॉग मध्ये आलेला आहे आणि प्रकाश आकाश बद्दल 2 शब्द सांगणार आहे. अलीकडे प्रकाश आके हा डॉक्टर अनिल नावडीचा क्यूट बॉय आहे. सगळ्यात शांत बॉय. याला एखाद्या मुलीने हात जरी भेटला तरी तुर 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 तुर. आणि किरणला सत्य पसला तो हसत आहे. निसर्ग सुंदर, हिरवागार, फुलांचा सुगंध, वाऱ्याचा भार. लय बेकार लय बेकार लय बेकार. स्वतः सांगून स्वतःच हसतोय. थाला थाला सांगेल आज. ओजी क्रिएटर लिहितो. एवढी ऐकून कविता हिरवीगार, मला फिरला घाला वाटते फुलांचा हार. चपलांचा हार. दीपक दिसतोय खूप सुंदर, जसा आहे आमच्या गावातला उंदीर. हिरवागार. आणि दीपक आशुतोष ट्राइंग टू बिकम अ कूल बट इन ऍक्च्युअल ही इज अ एप्रिल फुल. एप्रिल नहीं भाव. आणि अभी हम बात करेंगे श्रीकांत भाऊ ठाकरे से. बोल बोल. अरे नंतर जीवनामध्ये तुला काय आठवणार आहे? झोप राहिली. श्रीकांत ठाकरेची झोप राहिलेली. आणि तुम्ही बघू शकता तो कसा हसते आता. ठाकरेचा फेवरेट आहे कोहली. ठाकरेचा फेवरेट आहे कोहली. तुम्ही गर्दी बघू शकता. यांचं असंच असते. तो तिकडं आमचा बिचारा प्रकाश भला मेहनत करते, खाऊ घालते यांना आणि सारखे बिचारा खाऊ घालते सगळ्याला मायानी. हां बोला. 7च्या आधी जो नंबर येते तो असते 6, पण मा भाऊ हा 6ला आहे, नॉट 4 किलो कांद्याची ग्रेव्ही बनवणं चालू आहे. 4 किलो कांदे म्हणजे 4 किलो मटणासाठी जवळपास 2 किलो कांदे त्यातले ते, आणि पनीरसाठी 2 किलो कांद्याचं ग्रेव्ही. आणि मला सांगितलेलं आहे काम त्यांनी, म्हणून मी आणतो पाणी आण रे. हां किरण गेला पाणी आणायला. आणि इकडे हे चालू आहे. कपिल भाऊ ढोरे आपले सबस्क्रायबर वाढवण्यासाठी फोनवर बोलत आहेत. प्रथमेश करते त्याच्या डावसोबत चॅटिंग. एकच आहे. तर इथं अशी तळाचं आहे पनीर. आणि आज कापायला वेगळं होते ना. साईड होतं. आणि इथं झालेला आहे पनीरचा मसाला. असंच पुरेल का एवढा मसाला? काय माहित भाऊ, तुम्ही पहा. इकडं चालू आहे पनीर तळवणं आणि इकडं चालू आहे लुडो. तुम्ही बघू शकता. आणि मेरा चल रहा है लॉग. आताच मी पोळ्या घेऊन आलो आणि इथं चालू यांची मसाला बनवण्याची रेसिपी. मसाले झाले आहेत पण आता कॅमेराच्या क्वालिटीमुळे तुम्हाला ब्लर दिसतील सगळे. इथं आचारी माप घेऊ मसाला टाकत होते. आणि इकडे कसं गद 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 उघडत आहे. काढवर प्लेट संकेत पुढे दे ना. काही सगळं ग्रेव्ही रेडी होती आणि लाईटच गेली. आमचं इंडक्शनवर सगळं चालू आहे. तर सगळे वरती येऊन बसले तिथं फोन बघत. जेवणाचे वांदे झाले तर फोन बघत बसले सगळे. त्यानंतर लाईट आलेली गाईस आणि सगळे थकलेले हरलेले तोंड पडलेले. आचारी पण आमचा पडलेला. काय करणार आता, पाय दुखू राहिले. नाहीतर काय, तो बी बिचारा थकून गेला. आता लाईट आली तर आता बिचारा भाजी करण आम्ही जेवत रेडी. आता ते जाणार आहे भाजी. भाजीत साईड टाक. आता मी ती भाजीत मसाला टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता कोणत्या पद्धतीने. हळूहळू 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 हळू. व्हेज येते बुडू. ती आरामाला टाकायला लागते बघा. टाक सगळा टाक. होऊन दे राडा. कोणते का साहेब होऊन जाऊ दे. आज जे होईल ते, फक्त बुडू नकोस. व्हेजचं आहे ते. नाहीतर कलेशी कलेश पाप होईल नको बुडू. आता हे याच्यात ठेव. हा. आणि तू आता याला हलवते तिकडे हलवते. आता अरुण, मी आता ते हलवण्याची प्रक्रिया करत आहे. तर हलवण्यासाठी हा जे क्लॉकवाईज डायरेक्शन हलवायचा अगोदर आणि नंतर अँटी क्लॉकवाईज आणि नंतर बाहेर उड्या नंतर हळूहळू हलवा. हो. तुम्हालाच भाजी कमी पडेल. आम्ही मस्त तिकडे ग्रेव्ही खाऊ. तर भाजी पतली झालेली आहे असं वाटलं. खाने के लिए खाने के साथ चकना बोल के कांदा और नींबू की कटाई. आता जेवणाच्या मंडपाकडे स्वारी होत आहेस. चला 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 लगन आली उमलून माझ्या दा. तुम्ही घ्या जेवणाचा आस्वाद, आम्ही करतो वेट.